SIRच्या कामात नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचा अक्षरशः मानसिक छळ झाला व सुरू आहे। BLO म्हणून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांनी काम नाही स्वीकारले तरी नोटीस, FIR, निलंबनाची धमकी व काम स्वीकारून सुद्धा काय मिळाले? निलंबनाची धमकीच नाही तर प्रत्यक्ष निलंबन। आणि मग हा मानसिक छळ नाही का? मग हा मानसिक छळ करणाऱ्या, दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा FIR व्हायला नको का? नमस्कार मित्रांनो, मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर। मित्रांनो, BLO सारख्या अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांचा स्वाभिमान, प्रतिष्ठा प्रशासनाने गहाण ठेवली। शिक्षकांना वेठबिगार बनविले, बाहुले बनविले। या सगळ्यामुळे शिक्षकांकडे समाजाचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा पूर्णतः बदलून टाकला। शिक्षकांचे वैयक्तिक जीवनच ठेवलेले नाही। कोणते काम करू, कोणाचे आदेश पाळू, शाळेचे आदेश पाळू की शिक्षण विभागाचे आदेश पाळू की महसूल विभागाचे आदेश पाळू। आणि अशा द्विधा अवस्थेमध्ये शिक्षक काम करतो आहे, जगत आहे। किती तणावामध्ये शिक्षक आहे आणि अशा तणावाच्या वातावरणामध्ये शिक्षकांना ठेवल्यामुळे ठेवणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे की नाही? या मानसिक छळाविरुद्ध FIR करण्याची हिंमत का कोणी दाखवत नाही? का कोणताही शिक्षक आमदार यामध्ये पुढाकार घेत नाही व आजपर्यंत घेतला नाही? फक्त बघ्यांची भूमिका का घेत आहे? करोडो रुपये खर्चून SIRचे काम सुरू आहे, परंतु हे सर्व SIRचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या शिक्षकांना काय मिळाले? प्रशासनाकडून नोटीस पे नोटीस, नागरिकांकडून शिवीगाळ, मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, मनस्ताप, मानसिक छळ, निलंबन व मानसिक छळापोटी शिक्षकांनी केलेला आत्महत्येचा प्रयत्न, अपघात व अपघाती मृत्यू। आणि हे सर्व होत असताना आपला शिक्षक जेव्हा SIRचे फॉर्म घेऊन दारोदारी फिरत होता तेव्हा शाळेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कित्येक शासकीय अनुदानित शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याचे नाव काढले। आणि अशा अशैक्षणिक कामामुळे शाळेची गुणवत्ता ढासळली जात आहे। आणि मग शेवटी आपण दोष देतो शिक्षकांना। आणि म्हणून परंतु हे सगळं होत असताना, हे सर्व चित्र होत असताना, ही सर्व कृती होत असताना सर्व गप्प का? म्हणतात ना, राजकारणात शिक्षण असावं पण शिक्षणात राजकारण नसावं। परंतु आता उलटी अवस्था या शिक्षण क्षेत्रात होऊन गेलेली आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारणच मोठ्या प्रमाणामध्ये घुसलेलं आहे, शिरकाव केलेला आहे। आणि म्हणून आज शिक्षकांची, शाळेची, मराठी शाळांची अशी अवस्था निर्माण झालेली आहे। आणि यावर उपाय काय? तर शिक्षक कर्मचाऱ्यांना आता स्वतःची लढाई स्वतः लढावी लागणार आहे। शिक्षकांचा कोणी वाली राहील आहे असं वाटत नाही। जरी आपण जनजी सारखे नसू तरीही तसा लढा आता शिक्षक कर्मचाऱ्यांना उभारण्याची गरज आहे, निर्भीडपणे बोलण्याची गरज आहे। आणि हे जर आपण आता नाही केलं तर भविष्य फार अंधकारमय आहे। आणि म्हणून म्हणतो की मतदार याद्या होतील, निवडणुका होतील, पण गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचं काय, शिक्षकांचं काय? आणि म्हणून म्हणतो आहे की हिम्मत करा, आता सहन करणे बंद करा, निर्भीडपणे व्यक्त व्हा, बोला, तरच या शिक्षण क्षेत्राचं काहीतरी भलं होईल। अन्यथा सगळं संपल्या जमा झाल्याशिवाय राहणार नाही। लढण्याची मानसिकता ठेवा, बोलण्याची मानसिकता ठेवा, एवढंच या प्रसंगी सांगतो। या सर्वांमध्ये मी तुमच्या सोबत आहे याचंही वचन देतो। धन्यवाद।